थांबा मी बघते. मुक्ता तू ऐक ना, कार्तिकने खूप महत्वाचा निरोप दिलाय. प्लीज त्याला जाऊन भेट ना, डीएम कॅफेला. प्लीज प्लीज प्लीज. अरे मुक्ता तू ये त्याला एकदा जाऊन भेट ना, तो खूप टेन्शन मध्ये. काय ग? कोण टेन्शन मध्ये आहे? सर मी टेन्शन मध्ये. ते खूप दिवस शिकवणी नाही झाली ना, अभ्यासाचं टेन्शन आलंय. अभ्यासाचं टेन्शन काय घ्यायचं, मी आहे ना, काय काळजी करू नको. तू आत ये, आत ये. बस. काय ग, तुझी शिकवणी दिवाळीनंतर सुरू होणार होती ना, आज अशी अचानक? सहजच आले भेटायला सानिकाला. वा वा, म्हणजे अभ्यासापलीकडे जाऊन मैत्री जपणं फार महत्वाचं हो. हे आवडलं मला. ए काय झालं? थोडा अवघड आहे, पण तू मदत केलीस तर नक्कीच सुटेल हे गणित. येते मी. कुठलं गणित? मी तुला जाताना गणित दिली होती, ती सोडवलीस का? गणित घातलंय मी सानिकाला. येते मी नंतर. मी काय विचारतोय, तू काय बोलतेस? मी तुला गणित सोडवायला दिली होती, ती सोडवलीस का? फक्त तुला स्वतःवर खूप काम करावं लागणार आहे, म्हणजे अशा पद्धतीनं तुझी प्रगती होणार नाही. खरं आहे सर. आमचा फराळ होतो आता, तो खाऊनच जा. सर येईन मी पुन्हा फराळाला. सर घाईत आहे सर, येते. मुक्ता, कठीण आहे या मुलीचं. ही मुलगी म्हणजे एक न सुटणारं गणित आहे. हैप्पी दिवाली. 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 गणपत काका एक मिनिट या. नाही ठीक आहे. हैप्पी दिवाली. आजपर्यंत असं मला दिवाळीचा फराळ कोणीच कधीच दिला नव्हता. थँक्यू थँक्यू मॅडम. काका प्लीज थँक्यू म्हणू नका, मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि मनापासून दिलाय मी. खरंच तुझं मन खूप मोठं आहे मुली. अशीच आनंदी राहा. माझं मनापासून तुला आशीर्वाद. हैप्पी दिवाली काका. थँक्यू थँक्यू. अहो काय आहे कुंटे मॅडम, अहो तुम्ही साधं फराळाचं पण आणलं नाहीत माझ्यासाठी. बरं ते जाऊ दे, पण निदान मग तुम्ही तो नंबर देणार होतात मला जिथं घरगुती फराळ मिळतो, तोही दिला नाही तुम्ही. अहो काय आहे, तुम्हाला माहिती आहे ना मी बॅचलर माणूस आहे हो, माझं लग्न नाही झालं अजून. बाकी सगळं जाऊ दे, पण निदान घरगुती फराळ मिळाला असतं ते बरं झालं असतं ना. मे आय कम इन सर? कम इन कम इन. हैप्पी दिवाली सर. हो तुम्हाला पण शुभेच्छा. हैप्पी दिवाली मॅम. बरं मी फराळ आणलाय घरी बनवलेला तुमच्यासाठी. अरे वा. घरी बनवलेला म्हणजे?
तुला काय म्हणायचंय? आम्ही बाहेरून विकत आणतो फराळ? मॅम हो असं नव्हतं म्हणायचं मला. मग काय म्हणायचं तू तुला? मला सगळं कळतं ग, तुम्हा मुलींची ही नाटकं. हे असं करून सिनियर्सच्या पुढे पुढे करायचं आणि मग त्यांची मर्जी संपादन करायची. अहो कुंटे मॅडम, तुम्ही गप्पा बसाओ. आज काय तर फराळ आणला, काल काय तर म्हणे पणत्या आणल्या. हे असं करून तुला काय वेगळे दिवे लावायचे ग? अहो राहू दे. मॅम तुम्ही असं का बोलताय? वाह, वर मलाच तोंडवर करून विचारतेस तू. शाणेचेच की ग. कसं जमतं ग हे तुला? सगळं करून सवरून आपण किती साध्या भोळ्या आहोत असं आवणायचा. आम्हाला नाही बाई जमलं कधी. शाबास. हा तर हुकुमाचा ऐका. जर काही झालं की डोळ्यातून लगेच घळाघळा पाणी यायला सुरुवात. मग लगेच आधारासाठी खांदा आणि डोळे पुसायला रुमाल मिळायला सोपा नाही का? काही नको आम्हाला तुझा तो फराळ बिळा. उचल आणि निघ इथून. हॅपी दिवाळी सोनटक्के. हॅपी दिवाळी Happy. मॅडम. काय झालं मॅडम? एक मिनिट. काय झालं? काय रे सोनटक्के? मी नाही. हो कुंटे मॅडम, कुंटे मॅडम. काही नाही रे इंद्रा, मी सांगते. हिने घरनं बनवलेला फराळ आणला होता. जसं काय आम्ही फराळ बनवतच नाही घरी. थांबा कुंटे मॅडम, मला कीव येते तुमच्या बुद्धीची आणि वाईट वाटतं. तुमच्यासारखी निर्बुद्ध कुजलेल्या विचारांची भावना शून्य माणसं या जगात आहेत. इंद्रा, ए आवाज खाली. आणि काय हो देशपांडे मॅडम, तुम्हाला पण कळत नाही या असल्या भावना शून्य लोकांसाठी तुम्ही आपले अश्रू वाया घालवताय. अश्रू खूप मौल्यवान असतात मॅडम. त्यांना आपल्या माणसांसाठी जपून ठेवा. असे वाहून जाऊ देऊ नका. बरं सांगा तुम्ही काय आणलंय? काही नाही, चिवडा करंजी. अहो काय सांगताय? करंजा? हो माझा फेवरेट पदार्थ आहे करंजा. बघू दाखवा. अहो द्या ना. द्या ना मॅडम. आहा हा. मॅडम काय अप्रतिम लागते. कमाल झाल्यात करंजा. तुम्ही एक काम करा, उद्या येताना माझ्यासाठी करंजांचा एक वेगळा डब्बा घेऊन या. ऑलरेडी आणलाय. सोनटक्के, अरे तुला कळत नाहीये या बाईंचं ऐकून तू काय मिस करतोयस? असो, तुला का बोलतोय मी? तुझ्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे. तुम्ही या मॅडम आणि हे पण घेऊन जा. इंद्राजी, अहो मॅडम, ह्यांच्यासारख्या भावना शून्य माणसांना एखाद्याने प्रेमाने आणलेल्या गोष्टीची चव आणि त्यामागची भावना नाही कळणार. या तुम्ही.
मॅडम. अहो मॅडम, मी सांगितलं ना, जा तुम्ही. हे यांच्या गळ्याखाली उतरणारही नाही आणि यांना पचणारही नाही. अरे यार, गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे पद प मला न सा दे परे रे म पग मला न सा दे परे रे म पग. सॉरी, टोचली का? आय एम सो सॉरी. हो, बहुतेक आर पार गेली पिन. खोटं नाटक करता ना टोचल्याचं? तुमच्यासाठी मी काहीही सहन करायला तयार आहे मॅडम. गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसारे सारे. काय म्हणालात? मला न सा दे परे रे म पग मला न सा दे परे रे म पग नि सारे ग पद म पग मरे गरे गरे गसारे सारे पद प गरे गरे गसा. इंद्राजी, थँक यू. कशासाठी? तुम्हाला माहिती आहे कशासाठी. अशाच हसत राहा मॅडम, हेच सूट करतं तुम्हाला. हे नाही. थँक्यू. कशासाठी? तुम्हाला माहिती आहे कशासाठी. गरे गरे गसारे सारे पद प गरे
ग रे ग सा नि सा रे प ग प म ध ध सा सा नि प रे रे म प ग म ध ध सा सा नि प रे रे म प ग नि सा रे ग प ध म प ग म रे ग रे ग सा नि सा रे प ग प ग रे ग सा. किती करणार ऍक्टिंग? बस झालं, काम करूया. एकदा सांगितलं ना, तेवढी ऑर्डर पाठवून द्यायची. ओ सोमेशराव, बस झालं फोनवर बोलणं, जरा आता आमच्याशी पण बोला. SP बँकेतून आलो. देशपांडे मॅडम, किती बाकी आहे त्यांचे? इंद्राजी यांचे 1.25 लाख बाकी आहे. हे बघा, माझ्याशी अशी धमकीची भाषा चालणार नाही. हं? धमकी? सत्तू, अरे एवढ्यातच यांना आपली भाषा धमकीची वाटायला लागली. मग खरोखर धमकी दिली तर काय बोलणार? जास्त झालंय का रे? नाही, पण आम्हाला कमी काही चालतच नाही ना, आम्हाला जास्तच लागतं. ए, मा झालाय जिरवू जिरवू. जिरवा. काही केलेलं नाहीये. 2 बोटांच्या मध्ये मारलाय स्क्रूड्रायव्हर. आता जो दुसरा हात आहे ना, त्याने चेकबुक काढायचं, पूर्ण रकमेचा चेक साइन करून द्यायचा. आणि जर असं नाही केलंस तर एकही बोट शिल्लक राहणार नाही. मग वांदे होतील, खायचे पण. आणि इंद्राजी, हात बघू तुमचा. बघू. अच्छा, हे नाही दुखलं तुम्हाला? खूप वाईट ऍक्टिंग करता तुम्ही. तुमच्या हाताला नाही दुखलं, पण माझ्या डब्याला मात्र दुखलं. गरे गरे गसा नि सा रे प ग प गरे गरे गसा नि सा रे प ग प म ध ध सा सा नि प रे रे म प ग म ध ध सा सा नि प रे रे म प ग नि सा रे ग प ध म